बातमी मुंबईतून ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकरांच्या प्रचारात बॉम्बस्फोटातला आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चव्हाण हा सहभागी झाला होता असा आरोप भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने केला। इक्बाल मुसा हा 1993च्या बॉम्बस्फोटातला आरोपी आहे। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात मुसाकडून कीर्तीकरांच्या समर्थनार्थ प्रचार सुरू असल्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला। त्याच्यावरून आता शिंदे गटाने आणि भाजप ठाकरे गटावर आरोप केलेला आहे। कीर्तीकरांच्या प्रचारात बॉम्बस्फोटातील आरोपी कसा असा सवाल केलाय। मतांच्या राजकारणासाठी मतांसाठी उभाठा उद्धव ठाकरे कुठपर्यंत चाललेत। एकीकडे 92च्या दंगलीमधलं सगळ्याला आपल्या बॉम्बस्फोटाच्या वेळेस आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर एक मोठी भूमिका माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईच्या रक्षणासाठी घेतली होती। आज त्यांचे चिरंजीव जे उभाठा गटाचे उद्धव ठाकरे दुर्दैवानी मतांसाठी बॉम्बस्फोटाच्या आरोपीला आपल्या प्रचारात आणतायत। मला असं वाटतं बाळासाहेबांच्या आत्म्याला आज प्रचंड त्रास होत असेल। आज तो बॉम्बस्फोट करणारे उभाटाच्या उमेदवाराचा प्रचार करायला खांद्याला खांदा लावून बसलेले आहेत। याच्यातून काय सिद्ध होतं की देशद्रोह्यांबरोबर आज उद्धव ठाकरे पोचलेले आहेत। याचा अर्थ शिवसेनेची नकली शिवसेनेची अधोगती किती झालेली आहे याचा विचार आपण करणं भाग आहे। कोण आहे इक्बाल मुसा आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। बघा 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आहे। बॉम्बस्फोटांपूर्वी अभिनेता संजय दत्तच्या घरी शस्त्रे नेल्याचा आरोप आहे त्याच्यावर। बॉम्बस्फोटात 256 लोकांचा मृत्यू झाला होता।